हॅलो स्टुडंट्स, बी द बेस्ट. बी द बेस्ट ही पोएम 8th स्टँडर्ड इंग्लिशची पहिली पोएम आहे आणि यामध्ये सगळ्यात सुरुवातीला ही पोएम समजून घेण्यासाठी आपल्याला याचा वॉर्मिंग अप सोडवणं फार गरजेचं आहे. जसं आपल्या बॉडीला एक व्यायामाची गरज असते आणि आपण एक्सरसाइज करतो, तसंच आपल्या ब्रेनला हा वॉर्मिंग अप फार गरजेचा आहे. यामुळे तुम्हाला हा धडा समजण्यास कविता समजण्यास मदत होणार आहे. सो इथे बघा, तुम्हाला चिटचॅटसाठी प्रश्न दिले. चिटचॅट म्हणजे गप्पा मारणे, पण इथे तुम्ही उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे, कारण एक्झाममध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मग लिहिता येतात. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? येस, आय गॉट प्राइज इन स्पीच कॉम्पिटिशन. कदाचित कोणाला मिळालंही नसेल तर तुम्ही म्हणू शकता की नो. हाऊ डिड फील ॲट दॅट टाईम? तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेला? आय फेल्ट एक्साइटमेंट, जॉय अँड अ सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट. पण नो म्हणण्यापेक्षा उत्तर लिहा, कारण त्या नो म्हटलं की पुढे काही लिहायलाच राहत नाही. हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? आन्सर येस. मेनी टाइम्स आय फेल्ड इन माय एफर्ट्स. डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? तुम्हाला असं वाटतं का की यशासोबत अपयशसुद्धा आपल्याला स्वीकारलं पाहिजे? तर उत्तरही आहे, सक्सेस अँड फेल्युअर आर पार्ट ऑफ आवर लाईफ्स, सो वी हॅव ॲक्सेप्ट द बोथ. जसं नाण्याला दोन्ही बाजू असतात, छापा काटा, तसंच यश आणि अपयश या दोन बाजू आहेत, आपल्याला दोन्ही स्वीकारल्या पाहिजे. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? तुमची काय प्रतिक्रिया असेल जर तुम्ही टीममध्ये सिलेक्ट नाही झाले? आन्सर, इफ आय एम नॉट सिलेक्टेड फॉर अ टीम, my reaction would be one of disappointment, but I would also see it as an opportunity for growth and improvement. क्वेश्चन आहे पुढचा, रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. चला मोठ्याने म्हणूयात आपण. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन, हिल, स्टोन, माउंटेन, रॉक, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. आता हे सगळे काय आहे बघा. हे सगळे रिव्हर नदी, स्ट्रीम प्रवाह, सी समुद्र, ओशन समुद्र, हिल म्हणजे टेकडी, स्टोन म्हणजे दगड, माउंटन पर्वत, रॉक दगड, प्लांट झाड, सॅपलिंग म्हणजे रोपटी, ट्री झाड, सीड बी, चाइल्ड मूल, ॲडल्ट म्हणजे प्रौढ झालेला व्यक्ती, बेबी लहान मूल, यूथ म्हणजे तरुण. तर इथे आपण कसं करायचं, रिव्हर, स्ट्रीम याला अरेंज इच अबोव सेट्स ऑफ वर्ड्स. आता आपण अरेंज करायचं त्याच्या साईज आणि ग्रोथनुसार. ते पहिलं येणार सीड, मग येणार सॅपलिंग, मग येणार प्लांट आणि ट्री, मग स्टोन, रॉक, हिल आणि माउंटन, चाइल्ड, बेबी, यूथ आणि ॲडल्ट, स्ट्रीम, रिव्हर, सी आणि ओशन. तर ही ऑर्डर रिफ्लेक्ट काय करते, प्रोग्रेशन फ्रॉम स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, लहानापासून मोठ्यापर्यंतचं प्रगती दाखवली आहे. आता इथे इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ लायन अँड द माऊस. तर तुम्ही लायन आणि माऊसची गोष्ट ऐकलीच असणार आहे. तर ही गोष्ट आपण आता इथे इंग्लिशमध्ये लिहिणार आहोत. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. आता रेड जिथे ती उत्तर आहेत आपली. A mouse started playing on him. The lion got up angrily. He caught the mouse and was ready to kill it. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. One day the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly and he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with its sharp teeth and set the lion free. Moral of the story काय? Small acts of kindness can lead to great rewards. So in this way we have solved this warming up activity. If you like this video, please like it, share to your friends. Thank you.